ज्या दिवसाची प्रत्येक भारतीय आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस म्हणजे 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन. या दिवशी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावरती झेंडावंदनानंतर प्रत्येक राज्यांच्या चित्ररथाचा नेत्रदीपक सोहळा आपल्याला बघायला मिळतो. त्यात वेगवेगळ्या राज्याबरोबरच वेगवेगळ्या संरक्षण दलांचे चित्ररथ, हवाई दलांकडून कर्तव्य पथावरती होणारी पुष्पवृष्टी, पथसंचलन असा हा संपूर्ण सोहळा आपल्याला बघायला मिळत असतो. आजचा हा सोहळा जवळपास 2.5 तास चालला आणि याच्या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदाच्या सोहळ्याला 31 चित्ररथांनी सहभाग नोंदवला होता, परंतु याच्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. आता या कर्तव्य पथावरती चित्ररथांच्या सोहळ्यामध्ये यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ का नव्हता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर. खर तर प्रत्येक वेळी महाराष्ट्राचा चित्ररथ हा सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो आणि अनेक पुरस्कार सुद्धा या चित्ररथांनी महाराष्ट्राच्या पटकावलेले आहेत. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी अनेकदा महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित चित्ररथ तयार करून राज्याला बक्षीस मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने 1971 ते 2023 या कालावधीमध्ये तब्बल 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथ हा पुरस्कार पटकावलेला आहे आणि यात विशेष म्हणजे सलग 3 वर्ष आपल्याला हा जो पुरस्कार आहे तो सलग मिळालेला आहे. पण एवढं सर्व काही असताना यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ का नव्हता? महाराष्ट्राचा चित्ररथ हा लक्षवेधी असतो, प्रत्येकांना तो आवडतो. 14 वेळा तब्बल त्यांनी उत्कृष्ट चित्ररथांचा पुरस्कार सुद्धा पटकावलेला आहे. पण मग यावर्षी असं काय झालं की यावेळेस महाराष्ट्राचा चित्ररथ हा कर्तव्य पथावरती नव्हता? त्याची कारण काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. चित्ररथांचं नियोजन करण्याची जबाबदारी ही संरक्षण मंत्रालयाकडे असते. दरवर्षी चित्ररथांवरून काही ना काही वाद होत असतो. त्यामुळे 3 वर्षातून एकदा तरी प्रत्येक राज्याला चित्ररथ सादर करण्याचा नियम केला. केंद्र सरकारच्याच वतीने संरक्षण मंत्रालयाकडून कोणकोणत्या राज्याचे चित्ररथ हे राजपथावरती म्हणजे आत्ताचं कर्तव्य पथावरती संचलनामध्ये सहभागी होणार हे निश्चित केलं जातं. 26 जानेवारीला सामान्यतः 26 चित्ररथांचा सहभाग होत असतो. यामध्ये 10 रथ हे मंत्रालयाचे, 16 रथ हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे असतात. तर वेगवेगळी मंत्रालय संरक्षण दलांनाही राखीव 10 रथाबरोबरच कधीतरी अधिकच्या 5 जागा दिल्या जातात. आणि यंदा 31 चित्ररथ हे संचलन करताना आपल्याला कर्तव्य पथावरती दिसले आणि यंदा जी 16 राज्य कर्तव्य पथावरती त्यांचं चित्ररथ त्यांनी सादर केलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र नव्हता. आणि याचं कारण आहे आळीपाळीने दरवर्षी काही राज्ये वगळली जातात आणि इतर राज्यांना प्राधान्य दिलं जातं. यंदा महाराष्ट्र यातून वगळल्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. म्हणजेच काय, सामान्यतः 26 जानेवारीच्या निमित्ताने 26 चित्ररथांचं तिथे आयोजन केलं जातं आणि त्या 26 मध्ये 10 चित्ररथ हे मंत्रालयांची असतात वेगवेगळ्या आणि त्यातील 16 जे चित्ररथ आहेत ते राज्याची असतात. आता त्यामुळे सगळ्या राज्यांना चान्स एकत्र मिळणार नाही, त्यामुळं आळीपाळीने काही राज्य वगळली जातात आणि दुसऱ्या राज्यांना सुद्धा चित्ररथ सादर करण्याची अनुमती किंवा परवानगी त्यांना दिली जाते, ती संधी दिली जाते. त्यामुळे यावर्षी आळीपाळीने महाराष्ट्राचा चित्ररथांवरती समावेश यावेळेस करण्यात आला नाही, महाराष्ट्राला वगळण्यात आलं. आता आपण समजून घेऊया की या चित्ररथांची निवड कशी केली जाते. राजपथावरती म्हणजेच कर्तव्य पथावरती कोणकोणत्या राज्याचे चित्ररथ असणार यासाठी एक निवड समिती तयार केली जाते आणि या समितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ञ लोक सहभागी असतात. अगोदर सर्व राज्यांकडून जे चित्ररथ सादर करणार आहेत त्यांच्याकडनं त्या चित्ररथाची थीम, त्यांचं मॉडेल, त्यांचा एक आराखडा मागवला जातो. त्यानंतर त्याच्यावरती विचार विनिमय करून काही निकष लावून दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या राज्यांचं जे काही चित्ररथ निवडले गेलेले आहेत त्या राज्याचं 3D मॉडेल मागवलं जातं आणि त्यानंतर अंतिम चित्ररथांची निवड केली जाते. तर अशा पद्धतीने चित्ररथांची निवड कर्तव्य पथावरती संचलन करताना केली जाते आणि यावरील कारणामुळे, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक राज्याला संधी मिळत नाही, कधी कधी काही राज्यांना वगळण्यात येतं आणि या कारणासाठी यावेळेस महाराष्ट्राचा नंबर लागला नाही. मे बी पुढच्या वर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ आपल्याला कर्तव्य पथावरती निश्चित दिसेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.